नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आता आपण आलेले आहोत कोरेगाव पार्कमधील अंधशाळेमध्ये। या ठिकाणी संगीता तिवारी यांच्या वतीने बिटिया फाउंडेशन आणि पायल तिवारी यांच्या स्मरणार्थ या अंध मुलांना आज आंबे वाटप, आंबे खाण्यासाठी यांना देण्यात आलेले आहे। त्या कार्यक्रमामध्ये आता आपण सहभागी होणार आहोत। आज इथं ज्या अंध मुलांना आंबे वाटल्यानंतर तो आंबे खाताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून एक वेगळी समाधानाची भावना माझ्या मनात निर्माण झाली। आणि हा जो एकदम सामाजिक उपक्रम आहे संगीता तिवारींनी तर राबवलेला आहे बिटिया फाउंडेशनच्या मार्फतीनं, तर तो खूप अभिनंदनीय आणि स्तुत्य आहे की या मुलांच्या जीवनामध्ये एक आनंदाचा कवडसा म्हणतो ना की आपण त्या निर्माण त्यांनी केलेला आहे। आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून, तो आनंद बघून मलाही खूप आनंद होतो आहे। या फाउंडेशनला खूप खूप शुभेच्छा आहेत। ताईंकडून हे असंच कार्य यापुढंही चालू राहो यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत। पायल तिवारी माझी मुलगी, तिच्या स्मरणार्थ पायल तिवारी बिटिया फाउंडेशन चालू करून आणि तिच्या यांनीच म्हणजे बिटिया फाउंडेशनच्या अंतर्गत आपण दरवर्षी या मुलांना आंबे खायला घालतो। यावर्षी आपण आंबे, केक आणि भेळ आणलो होतो मुलांसाठी। आमच्या कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे सिनियर PI डोके साहेब, नंतर प्रशांत जगतापजी, नाजय भोसले या तिघांच्या हस्ते आज आम्ही आंबे, केक आणि भेळ वाटप केलं। आणि त्या मुलांच्या तोंडावर जी खुशी आहे आंबे खाताना ते पाहून खरंच मन तृप्त होतं। गेले 10-15 वर्ष आपण हा उपक्रम घेतो आहे। आंबे कापून त्यांना खाऊ घालायचा आहे। यावेळेस आम्ही त्यांना अख्खे आंबे हातात दिले की ते मासून त्यांनी खावेन, त्याचा आनंद घ्यावा। आणि तो त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हालाही दिसला असेल आणि आम्हालाही दिसतोय। आणि त्यांच्यामध्ये मी माझी पायल बघते। त्या भावनेतनं तुम्ही 100% की माझ्या मुलीलाही आंबा खूप आवडायचा। या आंब्याशी ती लपून ठेवायची खायची असेल तर। आंबे महाग, त्यामुळे एकच डझनाची पेटी आली की वाटेकरी खूप असायचे। पण आता त्यांना आपण 1-1, 2-2 आंबे दिले। दे आर एन्जॉईंग